ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की सायली इथे देवी आईसमोर उभा असते, घंटा वाजवत असते आणि देवी आईला म्हणत असते, मला कुठल्या चक्रव्यूहात अडकवलंच गं तू देवी आई. प्रतिमा त्या रविराज काका खरंच माझे आई बाबा आहेत का? मी अनाथ म्हणून वाढत असताना माझं कुटुंब माझ्या इतक्या जवळ होतं. देवी आई तू मला कौल का नाही दिलास? मधुभाऊने तो आवाज ऐकताच मला सांगितलं होतं की तू तन्वीच आहेस, पण एवढ्यावरनं मी हा अंदाज लावू का? एवढा गैरसमज करून घेऊ का देवी आई? सांग ना, मी काय करू? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना देवी आई. सांग मी नेमकं काय करू? खरंच ते माझे आईबाबा आहेत का? असंही ते हात जोडूनच सायली देवी आईला म्हणत असते. आता सायलीला खरं कन्फर्म झालेलं असतं की ती तन्वी आहे, मात्र ह्या सर्व गोष्टीचा काहीतरी पुरावा तिच्याकडे असायला हवा ना, असं तिला वाटत असतं. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी नेमकं कुणाला सांगू हेच तिला कळत नसतं. त्यामुळेच खरं तर ती सगळं काही बोलण्यासाठी ते देवी आईच्या मंदिरात आलेली असते. हात जोडून देवी आई पुढे उभा असते. ह्या सर्व गोष्टी तिला परत परत विचारत असते. देवी आई सांग ना, माझ्या या प्रश्नाचं उत्तर दे ना देवी आई. सायली देवी पुढे उभा राहून म्हणत असते. इकडे अर्जुन सायलीच्या दिशेने येत असतो. त्याला कन्फर्म माहीत असते की जेव्हा सायली अपसेट असते तेव्हा कोणत्या मंदिरात जाते, पण त्याला टेन्शन असते की सायलीला काय झालं असेल, सायली बरी तर असेल ना. या सर्व गोष्टीचं टेन्शन अर्जुनला असतं. आता घरी सगळेजण टेन्शनमध्ये असतात. इकडे अश्विनला रविराजांचा फोन आलेला असतो. रविराज काका सायलीबद्दल विचारत असतात. तेव्हाही ते अश्विन म्हणत असतो, काका तू अजिबात काळजी करू नको, दादा गेलाय वहिनीला शोधायला, काही कळलं तर मी तुला सांगतो, तू काळजी करू नको आणि घाईत यायची सुद्धा तुला अजिबातच गरज नाही, सगळे आहोत इथे, काही कळलंच तर तुला सांगू, असंही ते अश्विन म्हटलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला सायलीचा सीन दाखवलेला आहे. सायली देवी आई समोर घंटा वाजवत असते आणि देवी आईला म्हणत असते, माझे आई वडील समोर आहेत, माझ्या डोळ्यासमोर आहेत, पण मी त्यांना आई वडील म्हणू शकत नाही. काय करू देवी आई, मला सांग ना, मला कळत नाही नेमकं काय करू. मधुभाऊनी मला सांगितलं की मीच तन्वी आहे, पण एवढ्यावरच मी थांबू का? मधुभाऊनी मला माझ्या लहानपणीचा कधी फोटोसुद्धा दाखवला नाही, पण तन्वीचा आवाज मला माझाच का वाटतोय, तिच्या सर्व गोष्टी मला माझ्याच का वाटतात, पण ह्या सर्व वरून मी हे ठरवू का की मी तन्वी आहे? सांग ना देवी आई, नेमकं मी काय करू? ह्या सर्व प्रश्नाची उत्तरं दे ना देवी आई. तू अशी गप्प का बसलीस देवी आई? असंही ते सायली परत परत देवी आईला विचारत असते. हात जोडत असते आणि विचारत असते, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे देवी आई, असं शांत बसू नको, मला कळत नाही देवी आई नेमकं मी काय करू म्हणून. इतक्या वर्षातून माझं कुटुंब माझ्यासमोर आले, पण मला कळत नाही नेमकं मी काय करू, असंही ते सायली परत परत विचारत असते. इकडे खरं तर घरी प्रतापचा फोन आलेला असतो अश्विनला. प्रतापसुद्धा सायलीबद्दलच विचारपूस करत असतात आणि म्हणत असतात की आली का म्हणजे सायली, काय झालं का? तेव्हा अश्विन म्हणत असतो, नाही आली व सायली वहिनी, खरं तर दादा गेलाय शोधायला, काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत इथं, काही कळलंच तर सांगू. आता घरच्यांना सगळ्यांनाच इथे टेन्शन आलेलं असतं. प्रतिमा, कल्पना आणि त्याचबरोबर सुमनसुद्धा, हे सगळेजण फार टेन्शनमध्ये असतात. ह्या सर्वांना सायली नेमकं काय करत असेल, सायली नेमकं कुठे गेली असेल, याच टेन्शनमध्ये सगळेजण असतात. इकडे परत सायलीचा सीन दाखवलेला आहे. सायली देवी आईशी इकडे परत बोलत असते, घंटी वाजत असते आणि बराच वेळ हा घंटी वाजवण्याचा सीन त्यांनी दाखवलेला आहे. आणि सायली नंतर देवी आईला म्हणत, देवी आई माझं कुटुंब नेमकं कोणतं आहे? मधुभाऊंचं का प्रतिमात्या आणि रविराज काकांचं आहे? नेमकं कोणतं कुटुंब आहे माझं? मी अनाथ म्हणून इतक्या वर्ष झालं वाढते, माझे आई वडील माझ्या जवळ असून तू मला काही सुद्धा सांगितलं नाहीस, फक्त माझ्यावर हसत राहिलीस, मला कोणताही कौल दिला नाहीस का ग देवी आई? माझ्यासोबत का असं वागलीस? असंही ते सायली रडत म्हणत असते. तिच्या डोळ्यात पाणी असतं. तिला सर्व प्रश्नाचे उत्तर नेमकं कुणाला विचारू हे कळत नसतं. त्यामुळे देवी आईसमोर ती मन मोकळं करत असते. माझं काय चुकलं देवी आई, सांग ना. माझ्या सासऱ्यांना मी आई वडील इतक्या वर्ष मानत राहिले, मग माझं चुकलं तरी काय सांग. मला तू का नाही सांगितलं की माझे आई वडील माझ्या जवळच आहेत? सांग ना, मला सांग, मला का सांगितलं नाहीस? असंही ते सायली परत परत म्हणत असते. जोरजोरात घंटा वाजवला. खूप अशक्तपणा आलेला आहे. आधीच ती आजारी होती, त्याचबरोबर प्रेग्नेंटसुद्धा आहे. घंटा वाजवत असते आणि चक्कर येऊन खाली पडणारच असते. तितक्यात खरं तर अर्जुन आलेला असतो. अर्जुनला पाहताच ते सायलीला फार बरं वाटलेलं असतं, कारण की अर्जुन आलाय म्हटल्यानंतर तिच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आता अर्जुनच देईल आणि तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी ती अर्जुनला सांगू शकते, असंही ते तिला वाटत असतं. तर सायलीची ही अवस्था पाहून अर्जुन टेन्शनमध्ये आलेला असतो. अर्जुन म्हणत असतो, सायली काय झालं तुला, तू रडतेस का?
सांग मला काय झालंय असं म्हटल्यानंतर आता सायली म्हणत असते, अहो मला माझी ओळख मला कुणी देईल का असं म्हणून परत रडायला सुरुवात करते. आता अर्जुनला कळत नसतं नेमकं ही सायली काय बोलते. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली तू आधी शांत हो आणि शांतपणे मला सांग नेमकं तुला काय म्हणायचंय. त्यावरी ते सायली म्हणत असते, बरेच दिवस झालं मला बऱ्याच गोष्टी आठवतात, स्पष्ट गोष्टी नव्हत्या पण मला भास होतो. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कशा सांगू मला कळत नव्हतं. मला वाटायचं तुम्ही माझ्यावर चिडतान म्हणून मी तुम्हाला काही सांगितलं नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही अजिबात मी तुला काही चिडणार नाही, तू सांग मला नेमकं तुला काय वाटतंय. असं म्हटल्यानंतर सायली सगळ्या गोष्टी सांगत. आता सायली एक एक करून सगळ्या गोष्टी इथे सांगत असते. जेव्हा पूर्ण आजीसमोर तन्वी होण्याचं खोटं नाटक तिने केलं होतं तेव्हापासून तिला जे जे भास व्हायला लागलेले आहेत सर्व गोष्टी ती एक एक करून इथे सांगत असते. आश्रमात घडलेला प्रसंग, ती मुलगी मधुभाऊच्या मागे पाय घेऊन फिरत होती, ह्या सर्व गोष्टी तिला समोर दिसत होत्या. ह्या सर्व गोष्टी एक एक करून सायली अर्जुनला सांगत असते आणि ती पुढे म्हणत असते, या सर्व शंकेचं निरसन करण्यासाठी खरं तर मी मधुभाऊकडे गेले. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, तुला कोणतं शंका होती आणि मधुभाऊकडे का गेलीस तू. त्यावरही ते सायली म्हणत असते, मधुभाऊकडे गेले कारण की जी काही अपघातात हरवलेली तन्वी होती ती मीच आहे असं मला वाटतंय. हे ऐकल्यानंतर अर्जुनच्या तर पायाखालची जमीन सरकलेली असते. आता अर्जुनला थोडाफार अंदाज आलेला आहे बरं का, म्हणजे तो आता वकील आहे, पण मात्र आता इतकं सायली स्पष्ट म्हणते त्यामुळे त्याला धक्का तर बसलेलाच असतो. आणि यांचं सगळं बोलणं इकडनं जो काही ते अनोळखी व्यक्ती असतो म्हणजे मेहपत बाबाचा व्यक्ती असतो, तो व्यक्ती हे सगळं काही ऐकत असतो. आता इकडे मेहपतचा शीन दाखवलेला आहे. मेहपतने खरं बहुगुणी महाराजांचे काही भक्त इथे बोलावून घेतलेले असतात आणि हे सगळं काही बोलणं इकडनं सचिन त्यांचं ऐकत असतो बरं का. आता मेहपत त्या लोकांना मी ऐकले की बहुगुणी महाराजांच्या आश्रमात खरं तरी ते अन्नछत्र चालवलं जातं, म्हणजेच दानधर्म वगैरे दिला जातो. असं म्हटल्यानंतर ते व्यक्ती हो म्हणतात. तेव्हा इथे मेहपत म्हणत असतो, मी काही पैसे आणि दागिने दिलेले आहेत, त्या दागिन्याचा आणि पैशाचा वापर तुम्ही आश्रमात करू शकता, लोकांना देऊ शकता, लोकांना अन्नपाणी त्या पैशाने देऊ शकता. कारण की हा सगळा पैसा मी चुकीच्या पद्धतीने कमवलेला आहे. हा पैसा मला अजिबात आता काहीही नको आहे. हा पैशाला मी हातसुद्धा लागणार नाही. ह्या सगळ्या मोहमायापासून मला आता लांब जायचं आहे. या सगळ्या गोष्टीचा तुम्ही आश्रमात वापर करा. असं म्हणून एका ताटात सोनं दिलेलं असतं आणि दुसऱ्या ताटात सुद्धा नोटाच्या बंडल असतात बरं का. अक्षरशः एक ताट भरून पूर्ण सोनं असतं. आता हे सगळं काही इकडनं सचिन बघत असतो. सचिनला मात्र तळपायाच्या आग मस्तकाला जात असते. सोनं नाणं पैसा याचा मोह सचिनला किती आहे हे तर आपल्याला चांगलंच माहीत आहे. इकडे मेहपतने सगळा काही तो पैसा आणि त्याचबरोबर सोनं सगळं काही त्या लोकांना दिलेलं असतं. आता सचिनला तर फार राग येतो. सचिन ते स्वतःच्याच मनाशी म्हणून, हे अण्णा काय डोक्यावर पडलेत का. बहुगुणी महाराजांना ही संपत्ती देण्याची काय गरज होती. असं जर चाललं ना खरं हे तर दिवाळखोर होतील आणि मला सुद्धा रस्त्यावर आणतील असंही ते सचिन म्हणत असतो आणि तिथून निघून गेलेला असतो. इकडे सायली आणि अर्जुनचा परत एकदा सीन दाखवलेला. इकडे अर्जुनला सायलीने सांगितलेलं असतं की मी तन्वी आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुन तर शॉक झालेला असतो. अर्जुन सायलीकडे पाहतच असतो आणि त्याला आठवत असतं की लहानपणीची तन्वी म्हणजे सायली. इकडनं अर्जुन लहानपणीचा आलेला असतो आणि त्याचबरोबर समोरून सायली असते. सायली म्हणजेच तन्वी. ती त्याला हॅपी बर्थडे वगैरे म्हणत असते. तिचा आवाज हे सगळं काही त्याला इथे आठवत असतं आणि सायलीकडे तो पाहत असतो आणि म्हणत असतो, खरंच सायली तू आमची तन्वी आहेस असं भाऊ कोण म्हणत असतो. त्यावरनं समोरून सायली म्हणत असते, हो आहो मीच तन्वी आहे. ह्या सर्व गोष्टी कशा काय सारख्या असू शकतात, म्हणजे तन्वीमध्ये आणि माझ्यामध्ये एवढं साम्य कसं असू शकतं सांगा ना तुम्ही मला. त्या दिवशी मी तुम्हाला मंदिरात घेऊन गेले, तो रस्ता ते मंदिर मला तर माहीत सुद्धा नव्हतं. आईने सुद्धा मला ते थोडं सुद्धा सांगितलं नव्हतं आणि मधुभाऊ तिथे नेण्याचा तर प्रश्नच नाही. मग मला ते मंदिर कसं माहीत असेल असंही ते सायली म्हणत असते. यांचं बोलणं इकडनं तो अनोळखी व्यक्ती म्हणजे मेहपतचा माणूस ऐकत असतो. आता अर्जुनला आठवत असते की जेव्हा सायली त्याला मंदिरात घेऊन गेलेला क्षण त्याला इथे डोळ्यासमोर आले. हे सगळं काही त्याला आठवलेलं असतं. आठवून आता सगळ्या गोष्टी लक्षात येत असतात हळूहळू. तो इथे सायलीला म्हणत असतो, पण या मंदिराशी तन्वीचा काय संबंध आहे. तन्वी तरी कधी गेली असेल हे मला माहीत नाही. त्यावर इकडनं सायली म्हणत असते, अहो जेव्हा आपण मंदिरात गेलतो का तेव्हा खरं तर मला प्रतिमात्याचा कॉल आला होता आणि प्रतिमात्याने मला सांगितलं की तन्वी जेव्हा लहान होती तेव्हा खरं तर इथे त्या मंदिरात जाण्यासाठी नेहमी हट्ट करायची. तिथे जायचं म्हणजे तिला पिकनिकच वाटायची. तिला तिथे जायला फार आवडायचं. ह्या सर्व गोष्टी प्रतिमात्यांनी तेव्हा सायलीला सांगितलेल्या असतात आणि ह्या सर्व गोष्टी आता परत ती अर्जुनला सांगत असते. ह्या सगळ्या गोष्टी अर्जुनने ऐकलेल्या असतात. अर्जुन म्हणत असतो, ही गोष्ट माझ्या लक्षात
लक्षात तर काही येत नाही आहे, पण तू म्हणतेस म्हणल्यावर नक्कीच खरे असेल. त्यावर ते सायली म्हणत असते, मग तुम्हीच सांगा, ह्या सर्व गोष्टी माझ्यासोबत तन्वीच्या आणि माझ्या सारख्या कसं काय असू शकतात? मला मंदिराचा रस्ता कसा माहीत झाला? मला तो कुणी सांगितला सुद्धा. एवढंच नाही तर मधुभाऊने सुद्धा मला इशारा दिला. तुम्हाला माहिती आहे ना, मधुभाऊ आपल्याला सर्व गोष्टी डोळ्याची उघडझाप करून सांगतात, म्हणून त्यांनी मला ते सगळं सांगितलं. असं म्हटल्यानंतर आता अर्जुन तर फार खुश झालेला असतो. अर्जुन सायलीच्या हाऊस गालावरनं हात फिरवत असतो आणि म्हणत असतो, खरंच तू माझी बेस्ट फ्रेंडच, तू आमची तन्वी आहेस, असं म्हणून तिच्याकडे पाहून रडत असतो. अर्जुनला आता या सगळ्या गोष्टीवर अजिबात विश्वास बसत नसतो. अर्जुन म्हणत असतो, खरंच प्रतिमा त्या आणि सिनियरची मुलगीस, तू पूर्ण आजीची लाडकी नातस, आमच्या सगळ्यांची तू तन्वीच लाडकी, असं म्हणून तिच्याकडे पाहत असतो. सायलीच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेलं असतं. अर्जुन म्हणत असतो, बघ ना ह्या सर्व गोष्टी कशा झाल्या. जेव्हा ती प्रिया आपल्या घरी आली होती तेव्हा प्रियाचं लग्न माझ्यासोबत लावायला निघाले होते, कारण की पूर्ण आजींनी सांगितलं होतं की तन्वीचं लग्न माझ्याशी लावायचे. पण काय डेस्टिनी ना, माझं लग्न तुझ्याशी झालं, म्हणजेच खऱ्या तन्वीशी झालं, असं इथे अर्जुन म्हणत असतो. अर्जुनने आता सायलीला जवळ घेतलेलं असतं आणि सायलीसुद्धा त्याला जवळ घेऊन फार रडत असते. अर्जुनला या सर्व गोष्टीवर विश्वास बसत नसतो. अर्जुनला नेमकं काय करावं आणि काय नाही असं झालेलं असतं. ह्या सर्व गोष्टी खरं तर इथे जो काही मेहपतचा माणूस असतो तो सगळं काही इकडनं ऐकत असतो. ह्या सर्व गोष्टीचा हा माणूस कसा आणि किती फायदा घेतो हे पाहण्यासारखंच आहे. इकडे दुसऱ्या बाजूला सगळेजण घरी टेन्शनमध्ये असतात. सुमनने सगळ्यासाठी चहा वगैरे बनवलेला असतो, मात्र तो चहा कोणालाही पिण्याची इच्छा नसते, कारण की सायली अजूनसुद्धा घरी आलेली नसते. आता सुमन म्हणत असते, सायली कधी असं करत नाही, काय झालं असेल, सायलीसोबत काही झालं असेल का, काही कळलं का, असं त्यांचं बोलणं सुरू असतं. तेव्हा इथे अश्विन म्हणत असं, मम्मा आता इथे बसून अजिबातच उपयोग नाही, मला वाटते बाहेर जावं आणि वहिनीला शोधावं, असं वाट बघण्यात काही अर्थ नाही, असं इथे अश्विनचं म्हणणं असतं. तेव्हा कल्पना म्हणत असते, पण तू जाशील कुठे, आपल्याला माहीत सुद्धा नाही सायली नेमकं कोणत्या मंदिरात गेली आहे. आता सगळेजण इथे टेन्शनमध्ये आलेले असतात. कल्पनासुद्धा थोडी टेन्शनमध्ये आलेली असते. मात्र इथे प्रतिमा ह्या दोघांना धीर देत असते. प्रतिमा म्हणत असते की अर्जुन म्हटला ना आपल्याला की त्याला माहिती आहे सायली कुठे गेली म्हणून, त्यामुळे अजिबातच काळजी करायला नको, अर्जुन आपल्याला नक्कीच सांगेल, असंही ते प्रतिमा म्हणत असते. त्यावर कल्पना म्हणत असते, आपण एकदा अर्जुनला कॉल करायचा का, बघायचं का सायली त्याला भेटली का म्हणून, तो आपल्याला फोन का करत नसेल, असंही ते कल्पना म्हणत असते. तितक्यात खरं तर प्रतिमाचा फोन वाजलेला असतो. आता कल्पनाला वाटत असतं की अर्जुननेच कॉल केलेला असेल, मात्र तो कुसुमचा कॉल असतो. आता उचलल्याबरोबर इकडनं कुसुम म्हणत असते, प्रतिमाताई खरं तरी ते मगाशी मला अर्जुन सरांचा कॉल आला होता आणि ते विचारत होते की सायली आश्रमात आली का, म्हणजे त्यांना माहीत नाही का ती कुठे म्हणून, काय झालंय, म्हणजे सायली बरी तरी आहे ना, ठीक आहे ना, तिला काही झालं तर नाही ना, असं इथे कुसुम काळजीपोटी सगळं काही विचारत असते. त्यावर इकडनं प्रतिमा म्हणत असते, कुसुम तू शांत हो, मी सगळं काही तुला सांगते, असं म्हणून सगळ्या गोष्टी आता कुसुमला इथे सांगितलेल्या असतात. ह्या सगळ्या गोष्टी ऐकून कुसुमला तर फार टेन्शन आलेलं असतं. कुठे गेली ती, काय झालं, म्हणजे अर्जुन सरांनी नाही का फोन केला आणखी. तेव्हा प्रतिमा त्या म्हणत असतात का आम्ही सगळेजण तिचीच वाट बघतोय, अर्जुन गेलाय, नको टेन्शन घेऊ, अर्जुनला माहिती आहे नेमकं ती कोणत्या मंदिरात जाते, त्यामुळे नको काळजी करू, असंही ते प्रतिमाने म्हटलेलं असतं. आता कुसुम म्हणत असते, बरं ठीक आहे, पण सायली घरी आली ना मला लगेच सांगा. आता कुसुमने असं म्हटल्यानंतर आता फोन ठेवला जातो. आता हे चौघे जण खूप टेन्शनमध्ये असतात. आणखी सुद्धा इकडे सायली आणि अर्जुनचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन फार खुश असतो. अर्जुन म्हणत असतो की नेमकं तू माझी बायको तन्वी आणि माझी बेस्ट फ्रेंडच, तुला नेमकं काय म्हणून आवाज देऊ मी, तन्वी म्हणू का सायली म्हणू, असं म्हणून तो तिच्याकडे पाहून हसत असतो. त्याला काय करावं आणि काय नाही असं झालेलं असतं. तुला माहिती आहे आपल्या लहानपणीच्या किती आठवणी आहेत. एकदा तू मला एक गेम शिकवला होतास, बॅडमिंटन, आणि त्या बॅडमिंटनचं सेटलकॉक खरं दरवाजात पडलं होतं. पूर्ण आजी मला ओरडेल म्हणून तू स्वतःवर घेतलास, कारण की तू घरच्यांची सगळ्यांची लाडकी होतीस ना, तुला कोणीही ओरडणार नाही हे तुला चांगलंच माहीत होतं. आणि एकदा माहिती आहे का, सिनियरने तुला एक छान फ्रॉक घेतला होता नवीन, आणि तो फ्रॉक तुला मला दाखवायचा होता, म्हणून तू सिनियरला डायरेक्ट आमच्या घरी घेऊन आलीस. असंही ते अर्जुन म्हणत असतो. तुला आठवतंय का हे सगळं काही. तेव्हा सायली म्हणते, नाही ना, मला हे सगळं काही आठवत नाही. त्यावरही ते अर्जुन म्हणत असतो, हो ठीक आहे बायको, तुला जरी आठवत नसलं ना तरीसुद्धा आता आपण हे सगळं काही घरच्यांना सांगूया. घरच्यांना जेव्हा कळेल की त्यांची तन्वी तूच आहेस तेव्हा त्यांना किती आनंद होईल, आणि पूर्ण आजीला तर खूप आनंद होईल. घरचे सगळेच जण किती आनंदी होतील, आणि प्रतिमा त्यान रविराज काका, असंही ते अर्जुन म्हणत असतो. तेव्हा सायली त्याला थांबवत असते आणि सायली म्हणत असते, नाही आता काही सांगायला नको, जे मला आता वाटतंय की मी तन्वी आहे, मला जे भास होतात पण ते खरंच असतील. मधुभाऊनी मला सांगितलं आहे की मी तन्वीच आहे, पण आपल्याकडे कोणते पुरावे नाहीत ठोस, आणि ठोस पुरावे नसल्यामुळे आपण त्यांच्यासमोर नाही जाऊ शकत. ह्या सर्व गोष्टी इतक्या आत्ता घडलेल्या आहेत
आणि आता त्यांना मला असा कोणताही धक्का द्यायचा नाही. त्यावर अर्जुन म्हणत असतो, मी आहे, तुला पुराव्याची काय गरज आहे, मी सांगतो ना सगळ्यांना. तेव्हा इथे सायली म्हणत असते, नाही, पुराव्याशिवाय त्यांच्यासमोर जायलाच नको आहे. आणि असंही मला लहानपणीच्या कोणत्याही गोष्टी आठवत नाहीत. मग त्यांना नेमकं सांगू काय? त्यांनी जर मला काही विचारलं तर मी काय बोलू त्यांना? आणि त्यांनी जरी माझ्यावर विश्वास ठेवला आणि देऊ न करो, जर मी तन्वी नाही निघाले तर काही पुढे अडचण आली तर त्यांच्या भावनांशी नाही खेळू शकत, त्यांना असं नाही त्रास देऊ शकत. प्रतिमा आत्या आणि रविराज काका आधीच तन्वीच्या बाबतीत किती हळवे आहेत हे तुम्हाला माहिती आहे ना. आणि पूर्ण आजी हा धक्का पचवू शकतील का? त्यामुळे आपण सगळे पुरावे आल्याशिवाय त्यांच्यासमोर नको जायला, त्यांना काही सांगायला नको, असंही ते सायली म्हणत असते. त्यावर अर्जुन म्हणत असतो, पण मला तर कुठल्याही पुराव्याची गरज नाही. तुला आठवतंय सायली, जेव्हा सदा आणि महिन्याला तुझ्या आईवडील म्हणून मी घरी आणलं होतं, तेव्हा तू मला म्हटली होतीस की मला ते माझे आईवडील वाटतच नाही. आणि ते खरं निघालं होतं. तुझ्या सगळ्या गोष्टी खऱ्या असतात. त्यामुळे मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तूच आमची तन्वी आहेस, तूच माझी लहानपणीची बेस्ट फ्रेंड आहेस, तूच पूर्ण आजीची नात आहेस, असंही ते अर्जुन म्हणत असतो. आजच्या पुरतं येऊ. पुढील भागात आपण पाहत असतो की सायली आणि अर्जुन घरी गेलेले असतात. गेल्याबरोबर सायली प्रतिमा त्याला घट्ट अशी मिठी मारत असते. इकडे सचिनने प्रियाला फोन केलेला असतो आणि तुझी ही बातमी मी अस्मिताला सांगेल आणि अस्मिता नक्कीच घरच्यांना सांगेल, असंही ते सचिन म्हणत असतो. इकडे घरी सायलीला म्हणत असतो, तुमचे सॅम्पल घेऊन आपण DNA टेस्टला देऊया, असंही ते म्हटल्यानंतर सायलीला फार आनंद झालेला असतो. यांचं बोलणं सुरू असतं तेव्हा इकडनं प्रतिमा त्या आलेल्या असतात. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.